रामकृष्ण हरी माऊली. कालच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की अंजनी मातेच्या उदरी हनुमंतरायांचं प्रागट्य झालं. हनुमंतरायांना भूक लागली म्हणून हनुमंतराय आईला म्हणाले की आई, हे जे लाल फळ दिसतं हे लाल फळ खाण्यासाठी मी जाऊ का? म्हणून हनुमंतरायांनी सूर्याला खाण्यासाठी उड्डाण केले. असे हे महाप्रतापी हनुमंतराय हे दुसरे तिसरे कोणी नसून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गरुड ध्वजावरी वानरू तो जाण मूर्तिमंत शंकरू. ते प्रत्यक्ष शंकराचा अवतार आहेत. मग अंजनी माता त्यांना म्हणाल्या की बाळा, मी तुझी खरी आई नसून तुझी जी खरी आई आहे, तर तुझी जी अंतरलोंगोटी आहे ती सोन्याची आहे आणि ती जी आई ओळखील ती तुझी खरी आई आहे असे समज. मग हनुमंतराय आपल्या खऱ्या आईच्या शोधात निघाले. बरेच दिवस गेल्यानंतर जेव्हा श्रीरामचंद्र प्रभू आणि सीता माता हे वनवासाला गेले होते, तेव्हा एक दिवस विश्रांतीसाठी एका झाडाखाली बसले आणि त्याच झाडावर हनुमंतराय हे एका फांदीवर बसलेले होते. प्रभू रामचंद्राचे लक्ष त्या झाडाकडे गेलं तेव्हा त्यांनी मारुतीरायांना बघितलं आणि सीतामाईला सांगितलं की बघ, या झाडावर बसलेला जो हनुमंतराय आहे त्याची अंतरलोंगोटी सोन्याची आहे. असं जेव्हा हनुमंतरायांनी ऐकलं तेव्हा पटकन झाडावरून खाली उडी मारली. त्यांना आपल्या आईच्या बोलण्याची आणि खून पटली की आईने आपल्याला सांगितलं होतं की तुझी जी अंतरलोंगोटी सोन्याची आहे, हे जे ओळखील ती तुझी खरी आई आहे. म्हणून श्री प्रभू रामचंद्राचे त्यांनी पाय धरले आणि श्रीराम प्रभूची अनन्य भावाने त्यांनी सेवा केली. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की अनन्य भावे करिता माझे भजन, माझ्या स्वरूपी झगटे मन, सकळ वासना जाय विरून, वृत्ती अवस्था शून्य. राहिलेला पुढचा भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये ऐकू. रामकृष्ण हरी.